जबरदस्त क्रिकेट. वा, हेच क्रिकेट तर प्रेक्षकांना हवं हवं असं वाटत असते आणि ते तुम्हाला नेहमीच पाहायला मिळणार आहे. आणि म्हणूनच सातत्याने रबर बॉल क्रिकेटच्या हंगामाची सुरुवात चांगली झाली. चला आपण दुसऱ्या फेरीच्या पहिल्या सामन्याकडे येतोय, जो खेळला जातोय NSP बॉईज वर्सेस अंधेरी बॉईज. अंधेरी बॉईज नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. NSP बॉईजला करायचे फलंदाजी. चला, सामना 5 षटकांचा आहे आणि वेळ बघून आम्ही 5 षटकं नियोजित केलेली आहेत. त्याचमुळे आपण देखील ती सहकार्याची भावना मनात ठेवून क्रिकेट खेळाल अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतोय. मंदार स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला सुमित. यावेळेस थोडासा क्रमबदल पाहायला मिळतोय. मागच्या सामन्यामध्ये सुमितने स्ट्राईक घेतली होती, यावेळेस मंदार स्ट्राईक घेतोय. दोघांनी मागच्या डावाची सुरुवात षटकाराने केली होती आणि पाहूया आता या दुसऱ्या फेरीमध्ये नक्की आव्हान कसं असेल. विशाल बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहणार आहोत. अंधेरी बॉईज कडून रवीने सुद्धा एक चांगली कॅप्टन्सी मागच्या सामन्यामध्ये पेश केली आणि कॅप्टन्सी पेश करत असताना तितकाच चांगला फलंदाजीचा खेळ रवीचा आपण पाहिलेला आहे. आणि त्याचमुळे आता 2 अनुभवी कॅप्टन आपल्या संघाची प्रतिष्ठा राखण्यासाठी, या स्पर्धेत टिकण्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळतील. ऑल द बेस्ट अंधेरी बॉईज, ऑल द बेस्ट NSP बॉईज. विशाल पहिल्या षटकासाठी पंचांच्या डावीकडून घेतोय स्टार्ट. राईटी बॅटर मंदार गुरवसाठी. पहिला बॉल बॅटच्या टोला कनेक्शन मिडवी केला जातोय. बॉल कव्हर केला जाईल तोपर्यंत 1 धाव तो पूर्ण होते. सुमितचा नकार दुसऱ्या धावेसाठी, कारण 5 षटकांचा फॉर्मॅट आहे आणि त्याचमुळे ही 1 धाव. स्ट्राईक रोटेशन पॉलिसी, स्ट्राईकवर बॉल, हा नो बॉल आहे म्हणजे एकूण या 2 धावा मिळतील आणि पुढचा बॉल फ्री हिटचा असेल. ओव्हरस्टेप झालेत आणि ओव्हरस्टेप लगेचच पंचांनी निर्देश नो बॉलचे दिले. पुढचा बॉल फ्री हिटचा असणार आहे आणि पाहूया फ्री हिटच्या बॉलवर सुमितला एक मोकळीक मिळते. पहिल्या षटकामध्ये मोठा फटका खेळण्याची संधी मिळते आणि पाहूया वेळ साधत तो मोठा फटका त्यांच्या वतीनं पाहायला मिळतोय का. पहिल्याच बॉलवर ओव्हरस्टेप झाले गोलंदाज विशाल आणि त्याचमुळे आता तो फुरदंड बसतोय अंधेरी बॉईजला. फ्री हिट. फ्री हिटच्या बॉलला सरळ बॅटचा वापर केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे लॉंग ऑफचा. पोचेल बॉलवर तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा मौका. थ्रो अप टू डेट आहे. डिरेक्ट हिट जर असता तर काहीतरी वेगळं पाहायला मिळू शकलं असतं, कारण मंदार चाचपडत होते. दुसऱ्या धावेसाठी डेंजर एंडला होते पण त्या 2 धावा पूर्ण झाल्या आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 4 या आकड्यावर. फाउंडेशन स्ट्रॉंग करण्यासाठी प्रत्येक जण मेहनत घेत असतो आणि आता गोलंदाज देखील त्याच मेहनतीने खेळ करतो. बघा, जसा मी उल्लेख करतो की जर डायरेक्ट हिट झाला असता तर मंदारला परतावं लागलं असतं, पण यावेळेस सरळ बॅटचा केलाय वापर आणि बॉल करतोय हवाई सफर आणि येतोय बाहुबली षटकार. सुमित ढेकळे नेहमीच मोठ्या फटक्यांची तयारी ठेवून असतात आणि त्यानुसार त्यांचं क्रिकेट नेहमीच प्रेक्षकांना पसंत पडत असते. यावेळेस बघा ऑफस्टंपच्या बाहेर सरकले आणि ऑफस्टंपच्या बाहेरच्या चेंडूला सरळ बॅटचा वापर करताना ऑन द राईज खेळून एक्झिक्यूट केलंय लॉंग ऑफ झोनमध्ये आणि हा 6 धावा आपल्या संघासाठी वसूल केला आणि खूप वेगानं धावसंख्या डबल डिजिटमध्ये पोहोचलेली आहे. धावसंख्या जाते 10 या आकड्यावर. आता आपण एकदा जिंकून या फेरीत आलेलो आहोत आणि जर तुम्हाला या स्पर्धेच्या शेवटच्या लढतीत खेळायचं आहे तर तुम्हाला अजिंक्य राहावं लागेल. लीग स्टेज नाही, या नॉकआउट स्टेज आहे आणि त्याचमुळे प्रत्येक सामना प्रत्येक संघासाठी खूप महत्वाचा. विकेट किपर रवी एक पाण्याचं डबकंच म्हणेन मी, छोटंसं विकेट किपरच्या समोर आहे आणि त्याचमुळे विकेट किपरसाठी काही अंश सोपं जाते जेव्हा बॉल खालीहून येतोय, पाण्यामध्ये थांबतोय, म्हणून जास्त मेहनत काय घ्यावी लागत नाहीये आणि त्याचमुळे बॉल रेजेस झाला, थांबला. रवीने बॉल कलेक्ट केला, धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये सुमितला माहिती आहे सुरुवात चांगलीच झालेली आहे. आत्मविश्वास तर सुमितकडे नेहमीच असतो मैदानाच्या आतमध्ये जेव्हा ते खेळत असतात आणि त्याचमुळे विशाल समोर देखील एक आव्हान सुमित याने ठेवलेलं आहे. पाहूया आव्हानाचं ते प्रत्युत्तर विशालच्या वतीनं मिळते का सुमितला. टप्पा खेचलाय ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉलिंग पाथ, बॅटचा फेस मिड विकेटला क्लोज केला, ड्रिल करून ते दाखवत आहेत सुद्धा आणि विशाल यांची परिपक्वता आता पाहायला मिळते. हलकासा टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने टर्न होतोय. रबर बॉल ग्रिप करणं काही अंशी सोपं असते. रबर बॉल टेनिस बॉलच्या तुलनेनं ग्रिप करणं थोडंसं सोपं असतं आणि तीच ग्रिपिंग आता विशालची खूप फायद्याची भूमिका देते. त्यांच्या गोलंदाजीला बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स आलेले आहेत. पहिले 2 चेंडू त्यांच्या पक्षात नव्हते पण त्यानंतर आता खूप चांगली गोलंदाजी, ती लय, ती रिदम
आपण सातत्याने विशालची पाहतोय. यावेळेस सुद्धा एक ऑन ड्राईव्हचा फटका त्यांनी पेश केला. सुमितला मिळाली 1 धाव. सांघिक धावसंख्या झालेली आहे NSB बॉयजची 11 धावा. शेवटचा 1 बॉल बाकी. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट ओव्हर. अडचणीत असताना सुद्धा आपण आपल्या संघाची अडचण बनू नये त्याचमुळे वैयक्तिक खेळ चांगला होणं खूप आवश्यक असतं आणि त्याचमुळे प्रत्येक गोलंदाज ती मेहनत घेताना या स्पर्धेत आपण पाहिलेलं आहे आणि त्यातल्या त्यात विशालने सुद्धा ती मेहनत उत्तरार्धात घेतले. मंदार आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. बॅटची एज. बॉल मागे. शॉर्ट स्टॉपला अडवला जाईल तोपर्यंत होते 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी ती तयारी दोघांची दिसत नाहीये. सुमित तयारीत होते पण मंदारची पूर्वतयारी नव्हती. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली बिनबाद 12 धावा. 12 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. अंधेरी बॉईज या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलं आणि NSP संघाकडून एक चांगला खेळ पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलेला आहे. म्हणतात की तुमचं प्रस्थ टिकवायचं असेल तर मैदानाच्या आतमध्ये अस्वस्थ राहून चालणार नाही आणि त्याचमुळे जर आपण कुठल्याही घटकासाठी मेहनत घेतोय आपल्या संघासाठी म्हणजे फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल किंवा क्षेत्ररक्षण असेल, तुम्हाला अस्वस्थ राहून चालणार नाही. मागच्या सामन्यामध्ये गिरीश कोचरेकर यांनी 2 षटकं हाताळली होती आणि म्हणूनच धमाका ओव्हरसाठी आता गिरीश कोचरेकर स्वतः येत आहेत. पाहूया या धमाका ओव्हरमध्ये फायदा कोणाला होतोय. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी 20 किंवा 20पेक्षा जास्त धावा जर फलंदाजी करणाऱ्या संघाने बनवल्या तर त्यांना 5 धावा जास्तीच्या मिळतील ना, अथवा 19 किंवा 19पेक्षा कमी धावा जर त्यांनी बनवल्या तर 5 धावा वजा होतील. त्याचमुळे दोन्ही संघांसाठी हे षटक खूप महत्त्वाचं असेल आणि पाहूया या षटकावर कोण अधिराज्य गाजवतोय. गिरीश कोचरेकर अनुभवी गोलंदाज पंचांच्या डावीकडून घेत आहेत स्टार्ट. पहिलाच बॉल अप टू डेट यॉर्कर लेंथ त्यांची पाहायला मिळालेली आहे. बॅकलिपला खाली घेतलं मंदारने. डिफेन्सिव्ह अप्रोच आपण पाहिला. वाईड यॉर्करचा परफेक्ट यूज गिरीश कोचरेकर यांचा पाहायला मिळते. बॉलला चांगलं ग्रीप करतायत. बॉलला चांगला टर्न मिळतो टप्पा पडल्यानंतर गिरीशला. पण यावेळेस रिच मध्ये होता. सरळ बॅटचा वापर करून ऑन ड्राईव्ह करत बॉलला थेट उडवलंय. लॉंग ऑन सीमारेषा पार. येतोय अफलातून षटकार. सरळ बॅटचा वापर जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त करतात तो आत्मविश्वास आपसुकच तुमच्या खेळण्याच्या शैलीमध्ये दिसतो. हा एक लेग चेंडू हाताळला होता पण अगदी पुढ्यात ठेवलेल्या बॉलला पुढे पाठवलेला आहे मंदारने आणि मंदारने असरदार फलंदाजी पेश करताना सुमितच्या लईमध्ये येण्याचा प्रयत्न सशर्त केलेला आहे. चांगल्या स्ट्राईक रेटने केलेला आहे. धावसंख्या 18 झाले. 18 रन्स ऑन बोर्ड. 2 चेंडूचा खेळ संपलेला आहे आतापर्यंत या धमाका ओव्हर मधला. यापुढचा सामना देखील तितकाच महत्त्वाचा असेल. सिल्वर स्टार भिवंडी वर्सेस साजन पाटील 11. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सने तयारीत राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. हवेत आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक विशाल लॉंग ऑफ मधून पुढे येतोय. जजमेंट घेतोय आणि कुठली चूक होणार नाही ही काळजी सुद्धा घेतोय आणि पहिला धक्का बसतोय. NSB बॉईजला मंदार गुरव म्हणजेच बंड्या होत आहेत बाद. धक्का पहिला. विशालने खूप सुंदर झेल टिपला. रबर बॉल क्रिकेटमध्ये आपण कालपासून पाहतोय तर क्षेत्ररक्षणाचा स्तर हा वरचा राहिलेला आहे. म्हणजे खूप कमी कॅचेस ड्रॉप झाल्यात. जर आपण फ्रिक्वेन्सी जर पाहिली कॅचेसची तर ती वरचढ राहिलेली आहे. खूप कमी कॅचेस ड्रॉप झालेत. त्याचमुळे रबर बॉलचं डेडिकेशन किती आहे ते आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मूल्यांकन करू शकतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. दिनू कांबळे मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. मागच्या सामन्यामध्ये दिनूने खऱ्या अर्थाने सामना आपल्या संघाच्या पक्षात नेला होता पण गोलंदाजी देखील तितक्याच प्रभावीपणे अझरने हाताळली होती. त्याचमुळे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण त्यांना दिला. पण दिनूकडे ती कॅपॅबिलिटी आहे. डाव कुठलाही असू दे मैदानाच्या आतमध्ये भाव खाण्यासाठी त्याला ओळखलं जातं आणि पाहूया तो भाव मैदानाच्या आतमध्ये खातोय. पण सध्याच्या धमाका ओव्हरमध्ये भाव कोण खातोय तर गिरीश कोचरेकर. धमाका ओव्हरमध्ये गोलंदाजाकडे एक टार्गेट आहे 20 धावांचं आणि पाहूया त्या ठिकाणी ते प्रयत्न जिद्दीचे जिकरीचे गिरीश कोचरेकरचे पाहायला मिळत आहेत. 20 धावा होऊ नये त्यासाठी ते प्रयत्न करतातच आहेत. त्यातल्या त्यात विकेटचा शोध देखील कसा घेता येईल तो देखील चंग त्याने बांधलेला आहे आणि त्यांच्या नावावरती एक विकेट जाते. दिनू स्ट्रायकिंग एंडला असतील. राईज मिळतोय टप्पा पडल्यानंतर चेंडूला आणि त्या राईजचा अंदाज घेण्यात प्रयत्न नव्हता. या ठिकाणी आपण येतोय रेफरल येतोय तर रेफरल आले आहे बॉलिंग टीम कडून.
आपण येणार आहोत वॉर रूम मध्ये. सादिक राजापूरकर सर या ठिकाणी पाहतील, शहानिशा करतील सर्व गोष्टींची. फेअर डिलिव्हरी, पंचांचा अधिकृत इशारा, त्याला चॅलेंज केलंय. प्रत्येक ठिकाणी आपण जर पाहतो चॅलेंज केलंय. आता डिसिजन तर येणारच आहे. सादिक राजापूरकर सर चेक करतायत. फेअर डिलिव्हरी, चला फेअर डिलिव्हरी आहे. धावसंख्या रिव्ह्यू गमावलेला आहे, लक्षात घ्या. आता रिव्ह्यू मिळणार नाही, ही देखील सूचना देणं आता गरजेचं होऊन बसलंय. चांगला बॉल, वेगवान ते सर्रार, महाप्रचंड वेगाने गिरीश कोचरेकर यांनी दिनू कांबळेचं स्वागत केलेलं आहे. या डावामध्ये दिनूकडून तर अपेक्षा खूप मोठी असेल, कारण मागच्या सामन्यामध्ये दिनूकडून चांगला खेळ राहिला. पुन्हा एकदा पाय चेचणारा यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न गिरीश कोचरेकरचा होता आणि आता परत धमाका ओव्हर गिरीशच्याच नावावर जाते. फुल टॉस, ओ बॅक टू द बॉलर. खूप कमी वेळ असतो फॉलो थ्रू मध्ये स्वतःला ऍडजस्ट करण्यासाठी, पण गिरीश कोचरेकर यांचे दोन्ही हात झेलसाठी सरसावले होते, पण कॅच कंप्लीट झाला नाही. तर अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या झालेली आहे 18. पण आता आपण जर मूल्यांकन केलं तर 5 धावा वजा होतील, 2 षटकांच्या धावा होतील 13. चला फर्स्ट एड किट मध्ये पाठवून द्यायचंय. 2 षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या 13 झाले. दुखापत गंभीर नसावी. बघा आपण नेहमीच म्हणतो की क्षेत्ररक्षण करताना आपलं भान नसते, आपण ते प्रयत्न करतो. बघा किती वेगानं तो प्रयत्न. रिप्लेमध्ये पुन्हा एकदा भूपेश आम्हाला पाहायला आवडेल. थोडंसं रक्त आलेलं आहे. गिरीश आपण यस नक्कीच फर्स्ट एड किट मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेलं आहे. बघा रिप्लेमध्ये रिअल टाईममध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत गिरीश कोचरेकरचे पूर्ण जे ॲक्शन आहे ते आपण पाहतोय. बघा फॉलो थ्रूमध्ये ते बॉलपर्यंत लक्ष घालतात आणि लगेच त्यांनी तो अटेम्प्ट घेतला होता आणि अंगठा आणि पहिलं बोट या कॅपमध्ये तो बॉल आदळला, वेगानं आदळला आणि त्यामुळे हलकीशी दुखापत गिरीश यांना झालेली आहे. तर गिरीश आपण मैदानाच्या बाहेर या, फर्स्ट एड घ्या जे खूप आवश्यक आहे. या ठिकाणी फर्स्ट एडची सुविधा देखील आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये फर्स्ट एडची सुविधा असते. टेनिस बॉल क्रिकेट इतकं प्रचंड प्रमाणात खेळलं जाते आणि ती प्राथमिकता आहे. प्रत्येक आयोजकाकडे फर्स्ट एड किट असायला हवं आणि ते असतेच प्रत्येक आयोजकाकडे, आपण ते पाहतो सुद्धा. चला या ठिकाणी आपण तिसरं षटक सुरू करणार आहोत. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 1 गडी बाद 13 झाले. 13 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 70-70 घोडबंदर धमाका ही स्पर्धा आपण पाहतोय. नंतर आपण चर्चा केल्याप्रमाणे चंदू सरांनी सांगितलं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता रबर बॉलचं क्रिकेट आपण पाहतोय. एव्हाना आपण पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, पुणे या परिसरामध्ये जास्तीत जास्त रबर बॉल क्रिकेटचे सामने स्पर्धा पाहिलेल्या आहेत आणि आता विदर्भामध्ये सुद्धा रबर बॉल क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. नागपूर, बुलढाणा या परिसरामध्ये रबर बॉलच्या क्रिकेटच्या स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतील. समालोचक मित्र आमचे RJ ओम त्यांनी ती धुरा सांभाळलेली आहे. भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा, ऑल द बेस्ट. तर नवीन षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा स्पेल कंटिन्यू करताना विशाल येत आहेत. पहिलं षटक विशालने चांगलंच हाताळलं होतं. 2 भारदस्त फलंदाज समोर असताना ती जबाबदारी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने निभावली सुद्धा आणि म्हणूनच पुन्हा एकदा स्पेल कंटिन्यू करण्यासाठी त्यांना ती संधी मिळते. रेकॉर्ड असेच बनत नाही, रेकॉर्ड बनण्यासाठी जिद्दी व्हावं लागते आणि पाहूया आता ते रेकॉर्ड आज बनत आहेत. काल तर खूप रेकॉर्ड बनले. अर्धशतक आपण पाहिली, 3 आकडी धावफलक आपण पाहिला आणि आता बघा मैदानाच्या आतमध्ये सुमितचा कहर आपण पाहतोय. असं कुठलं शहर नाही ज्या ठिकाणी बाहुबली सुमितचा कहर नाही. ज्या मैदानात खेळतात त्या मैदानाला आपलंसं करतात आणि बघा ना अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर सरकले. पुन्हा एकदा सरळ बॅटचा वापर करताना हाफ वॉली होती आणि त्या हाफ वॉलीला खूप चांगल्या पद्धतीनं षटकारामध्ये परावर्तित केलं आणि या 6 धावा जोडून धावसंख्या झालेली आहे 19. बघा फुल फेस ऑफ द बॅट पूर्णपणे खांद्याच्या मागे जाते. बॅकलेटचा वापर खूप चांगला होतोय. टायमिंग, ताकद आणि स्ट्रोक सिलेक्शन या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. त्यांची सांगड सुमितने खूप चांगली जुळवली आणि हा षटकार आपल्या संघासाठी जमा केला. एकूण आतापर्यंत आपण षटकारांचा आढावा घेतला. सुमितच्या वतीने 2 षटकार आलेत, मंदारच्या वतीने 1 षटकार आलाय. मंदार तर बाद झालेत. दिनू मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत. ते नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. पाहूया सुमितच्या खेळाची ऊर्जा दिनूला मिळते का. समोर विशाल,
विशाल पुनरागमन करण्यासाठीच ओळखले जातात. मागच्या षटकामध्ये तेच आपण पाहिलं. डेंजर एंडला सुमित आहे, पण क्षेत्ररक्षणामध्ये हायगय करून चालणार नाही. मौके असेच मिळत नाही, कधी कधी मौके तुम्हाला बनवावे लागतात आणि म्हणूनच आता हलकसं मिसफिल्ड झालं आणि त्यानंतर एका धावेला 2 धावांमध्ये बदललं गेलं. सुमितला जास्तीत जास्त स्ट्राईक हवी आहे आणि दिनू देखील ते अँटिसिपेशन मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतोय की स्ट्राईकवर कोणी थांबायला हवं. माझ्याकडे चांगला खेळ आहे, पण या क्षणाला स्ट्राईकवर कोणाचं राहणं आपल्या संघाच्या हिताचं आहे ते दिनू ओळखतोय आणि त्याचमुळे जास्तीत जास्त धावांसाठी त्यांचे प्रयत्न दिसत आहेत. धावसंख्या 21, एक गडी बाद. विशाल बॉलिंग मार्कवर, राऊंड विकेट. सातत्य आहे विशालकडे, टप्प्यामध्ये बदल देखील तो व्यवस्थित करतोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षणाची अपेक्षा होती, पण थोडेसे सरकत आहेत या वेट आउटफील्डवर आणि म्हणूनच बॅकअप असल्यामुळे 2 धावाच मिळतील. प्रोजेक्ट स्कोरचा आपण विचार केला, जर 10च्या गतीनं गेला NSP बॉईज हा संघ तर 50 पर्यंत मजल जाऊ शकेल, पण 50 धावा या दुपारच्या सत्रामध्ये कमी असतील. जर समोरचा संघ आपण पाहतोय तो म्हणजेच अंधेरी बॉईज. सकाळी अंधेरी बॉईजचा खूप शानदार खेळ आपण पाहिला कोयंडे कनक 11 या संघासमोर. पुन्हा एकदा सरळ बॅटचा वापर, एक्स्ट्रा कव्हरला टार्गेट केलं. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे आणि सुमितचा आत्मविश्वास बघा. स्ट्रोक खेळला, जागेवर थांबले, त्यांना माहिती आहे माझ्या स्ट्रोकची ताकद काय आहे, माझ्या स्ट्रोकचा वेग किती आहे आणि त्यानंतर एक चांगल्या स्ट्रोक प्लेवर नक्कीच प्रेक्षकांच्या टाळ्यांचा प्रतिसाद मिळतोय. फुलोलींचा बॉल होता, एक्स्ट्रा कव्हरला खेळले, जास्त एलिव्हेशन नव्हतं पण गॅप मोठा होता आणि एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधून हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय 4 धावांसाठी. 4 धावा मिळतील, धावसंख्या पोहोचते 27 या आकड्यावर. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट असं नेहमीच आपण म्हणत असतो आणि या ठिकाणी कॅप्टनच या ठिकाणी चांगली कामगिरी करतोय. 27 धावा आहेत आणि 27 पैकी 23 धावा सुमितच्या नावावर आणि चांगल्या स्ट्राईक रेटने, जवळपास 250च्या स्ट्राईक रेटने सुमित खेळत आहेत. एक हाती किल्ला लढवण्याचा प्रयत्न यशस्वी करतायत. फुलटॉस, स्लीप नाहीये, गली नाहीये, त्याचमुळे विकेट किपरला स्वतः जावं लागतं बॉलपर्यंत. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा सहज मोका आहे आणि 2 धावा आरामात पूर्ण सुद्धा होते. 3ऱ्या धाव्यासाठी प्रयत्न होते पण सुमितचा नकार आलाय, कारण जे चाललंय ते व्यवस्थित चाललंय, त्याचमुळे तसंच चालू द्या असाच ते दिनूला निर्देश देत आहेत आणि म्हणूनच या 2 धावा ॲड होतील. सर्वच्या सर्व चेंडू जर आपण या षटकातले पाहिले तर सुमितने खेळलेले आहे आणि या षटकामध्ये बऱ्यापैकी धावा मिळालेल्या आहेत. जर या षटकाचा आढावा घेतला 16 धावा आतापर्यंत NSP बॉईजला मिळाल्यात, म्हणजेच हे षटक फायद्याचं राहिलंय. धमाका ओव्हरपेक्षा हे षटक धमाका करून गेलेलं आहे NSP बॉईजसाठी. शेवटचा एक बॉल बाकी, अजूनही 2 षटकं विशालच्या वतीनं हाताळली जात आहेत पण विकेटचा शोध अजून अपूर्ण आहे. शेवटचा एक बॉल, एक ऑपॉर्च्युनिटी बाकी. वेग भन्नाट, पिचिंग प्रॉपर, ऑस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाथ, एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न सुमितचा होता. एक नॅचरल स्टान्स सुमितचा आहे आणि फुटवर देखील प्रॉपर तो मॅनेज करतो, पण बॉल ऑस्टमच्या बाहेर. 3 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या 29, एक गडी बाद. 29 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. करंट रन रेट 10.24चा. चला नवीन गोलंदाज लगेच वापरायचा आहे, आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे, त्याचमुळे आपण तितका वेळ घेऊ नये जो आपल्याकडे नाही आहे. बाकी सर्व काही या ठिकाणी मिळतं पण वेळ कोणाकडूनच उसना सुद्धा मिळणार नाही आहे. त्याचमुळे आजचं वेळापत्रक जे सर्व सामने आहे 5-5 षटकांचे होतील त्याची काळजी आम्ही घेतोय, आपण सहकार्य कराल अशी अपेक्षा. बॉलिंग ट्रॅकवर बिलाल आलेले आहेत. एक डेप्थ आहे गोलंदाजीची अंधेरी बॉईज संघामध्ये आणि ती डेप्थच पाहायला मिळते. आणि त्याचमुळे जेव्हा तुम्ही व्यावसायिक फॉर्मॅटमध्ये येता तुमच्याकडे 11 ऑलराऊंडर्स असायला पाहिजे आणि तेच ऑलराऊंडर्स घेऊन आता प्रत्येक मेंटॉर, प्रत्येक मॅनेजर, प्रत्येक संघमालक स्पर्धेत प्रवेश घेत असतो आणि आता बिलालला योग्य त्या वेळी बोलवण्यात आलेलं आहे, ज्या ठिकाणी सुमितची एक भयावह फलंदाजी आपण पाहतोय पण दिनू अजूनही स्ट्रगल करतोय. दिनू स्ट्राईक एंडवर खूप वेळाच्या पॉज नंतर आलेले आहेत बिलाल समोर, पण बिलालला केलंय बेहाल. दिनू कांबळ्याचा फटकाचा शानदार आविष्कार, धावा मिळतील 6, दमदार असरदार षटकार. एक पॉज मिळाला, सुमितची ऊर्जा त्याने घेतली आणि अचानकपणे बिलाल सारख्या प्रतित यश गोलंदाजासमोर मात्र त्यांनी सरळ बॅटचा वापर करताना एरियल रूट देऊन बॉलला डिस्पॅच केलंय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे आणि पहिल्या चेंडूवर तो षटकार येतोय दिनू कांबळेच्या बॅटमधून. धावसंख्या 35, एक गडी बाद, 35 रन्स. यावेळेस आपण बार, पण त्या आपण बारला ओळखलं ऑन दी टोज, ऑन साइड आडव्या बॅटनं खेळताना बॉलला पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेनं
आणि या धावा येतील 4. चौकार आलेला आहे. बॉल कसाही टाका, मी प्रत्येक चेंडूच्या शोधात आहे. प्रत्येक फटक्यासाठी मी व्यवस्थित हँड आय कोऑर्डिनेशन जुळवतो. बघा ना, अगदी डोक्याच्या वरून ट्रॅव्हल होणारा हा बॉल होता, पण उंच पुरा फलंदाज आहे दिनू आणि त्याच उंचीचा फायदा त्यांना झाला. रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळते बॉलचा बाउन्स भन्नाट होता, पण त्या बाउन्सला खूप चांगलं ॲडजस्ट केलंय दिनूने आणि या पहिल्या 2 चेंडूंवर एक बहारदार खेळ त्यांचा पाहायला मिळालेला आहे. त्याचमुळे कधी कधी म्हणतात ना की डॉट बॉल जरी तुम्ही घेतलेत, पण त्या डॉट बॉलची भरपाई करण्याची कुवत तुमच्याकडे असायला हवी. पहिले 3 डॉट बॉल होते, पण त्यानंतर त्या 3 डॉट बॉलला कुठेतरी ओव्हरलॅप करण्यासाठी 2 चांगले फटके दिनूच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या 39 झाले. बिलालच्या वतीनं अटॅक जारी आहे, पण आता मी प्रतिस्पर्धी संघाला हार्ट अटॅक देईन तशीच फलंदाजी पेश करेन आणि पहिल्या 3 चेंडूवर दमदार खेळ मैदानाच्या आतमध्ये दिनू कांबळेचा पाहायला मिळतो. दिनूला रबर बॉल एक्सपर्ट संबोधलं जातं. ऑफ स्टंपच्या बाहेरच्या बॉलला ऑन साइडला आडव्या बॅटने खेळून आपली ती कुवत त्यांनी दाखवली आणि प्रतीक्षा होती मोठ्या फटक्याची. ती प्रतीक्षा आता संपलेली आहे. बिलाल आता स्ट्रगल करते, पण अजूनही पूर्वार्ध जरी बिलालच्या नावावर राहिला नाहीये, पण उत्तरार्धावर नक्कीच लक्ष केंद्रित करावे लागेल. कारण या ठिकाणी बघा ना, मध साकायचं असेल तर मधमाशीशी वेर घ्यावे लागतं आणि त्याचमुळे तुम्हाला रिस्क घ्यायचीच आहे. प्रतिस्पर्धी फलंदाज मोठे फटके खेळतोय, पण कधी कधी बुचकळ्यात टाकणारे चेंडू देखील तुम्हाला हाताळावे लागतील. पाहूया, अजूनही 3 चेंडू आहेत बिलालकडे. 3 चेंडूंवर तो क्लास त्यांचा पाहायला मिळेल का, ज्यांच्यासाठी त्यांना ओळखलं जातं. हो नाही, या ठिकाणी मी बॉलरला सेट होऊन देणार नाहीये. मी सेट झालोय, अपडेट झालोय, सरळ बॅटचा वापर केलाय, साइड स्विंग क्लिअर केले आणि बॉल जाते सीमारेषा पार. षटकार. नाही थांबणार, नाही वाकणार, नाही झुकणार, खेचेन प्रत्येक बॉल सीमारेषा पार. अप्रोच हाच राहिला या षटकामध्ये दिनूच्या. या षटकात आतापर्यंत आल्यात 22. जबरदस्त बॅटिंग आणि अशा पद्धतीनं एनएसपी बॉईजचा सांघिक अर्धशतक पूर्ण. 51 धावा, 1 गडी बाद, 51 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग वरच्या दर्जाची आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक षटक वेगळ्या धर्तीचं असतं आणि हे षटक मात्र आता फलंदाजाच्या पक्षात जाते. म्हणूनच कधी कधी म्हणतात ना की एक षटक जरी तुमच्या खात्यात गेलं नाही, क्रिकेटच्या खेळामध्ये अजूनही तुमच्याकडे संधी असते, वेळ असतो, वेगवेगळी गोलंदाज तुमच्या समोर येत असतात. त्या प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांचा आढावा तुमच्याकडे असला तर तो फायदा तुम्हाला नक्की होतो. पण बिलाल व्यावसायिक खेळाडू आहे. बिलालकडे ती धमक आहे, बिलालकडे गुणवत्ता आहे, बिलालकडे तो अनुभव आहे. तर आता आपण थोड्याच वेळानंतर मान्सून ब्लास्ट सीझन 2 जी स्पर्धा आपण 4 जुलै ते 7 जुलै दरम्यान पाहणार आहोत, त्याचा लाईव्ह ड्रॉ करणार आहोत 70 स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक होते, पण त्यांचं स्ट्रगल काय संपण्याचं नाव घेत नाहीये. प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय. अचानकपणे आता शेअर मार्केट वधारलेलं आहे एनएसपी बॉईजचं आणि त्याला कारण आहे सुमितच्या मागोमाग आता दिनू कांबळे. धावसंख्या एनएसपी बॉईजची 55, 1 गडी बाद, अजूनही 1 बॉल बाकी आहे. या षटकात धावा आलेल्या आहे 26. बिलाल एक्सपेक्ट पण करत नसेल की माझ्या वतीनं इतक्या धावा खर्च होतील, पण या ठिकाणी बिलाल त्यांची गोलंदाजीची लय दाखवतोय, पण इम्प्रोव्हायझेशन आणि प्रॉपर स्ट्रोक प्ले दिनू कांबळेचा पाहायला मिळतो. शेवटचा 1 बॉल बाकी आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न बिलालचा, पण नाही. बिलालला मात्र सेट होऊ दिलं नाहीये. प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो दिनूला मैदान गाजवताना आणि आज रणजी स्पोर्ट्सचं मैदान दिनू कांबळेने अक्षरशः गाजवलेलं आहे आणि हे षटक त्याच्या नावावर केलेलं आहे. वेळ दिसत नाही, पण खूप काही दाखवून जाते. मागच्या षटकामध्ये शेवटचे 3 बॉल डॉट आले, पण त्यानंतर या मागच्या 6 चेंडूंवर मात्र अक्षरशः बरसलेला आहे तो म्हणजेच दिनू कांबळे. त्याचा स्कोर आहे 32, सुमितचा आहे 25. एनएसपी बॉयज टीम पोहोचली 4 षटकाच्या समाप्तीनंतर 61 धावा, 1 गडी बाद, 61 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1. चला, मान्सून ब्लास्ट सीझन 2 या स्पर्धेचा लाईव्ह ड्रॉ आपण थोड्या वेळानंतरच करतोय. म्हणजेच आपण 4ची वेळ दिलेली आहे. थोड्याच वेळानंतर जी इनिंग ब्रेक असेल त्या इनिंग ब्रेकमध्ये मान्सून ब्लास्ट सीझन 2 या स्पर्धेचा लाईव्ह ड्रॉ आपण करणार आहोत. तर अजूनही आपण 5 मिनिटानंतर म्हणजेच या इनिंग ब्रेक नंतर हा ड्रॉ
या स्पर्धेच्या माध्यमातून आणि 70 स्पोर्ट्स या YouTube वाहिनीवर दाखवणार आहोत. हितेश बॉलिंग मार्कवर आपण पाहतो शेवटच्या षटकासाठी येत आहेत. अमोल आहेत. अमोल ज्यांनी पहिलं षटक पहिल्या सामन्यामध्ये हाताळलं होतं, पण बघा मोठा ब्रेक मिळाला अंधेरी बॉईज या टीमला, पण त्यानंतर मात्र अमोल आल्याने अमोलचं स्वागत सुमितने षटकाराने केलंय. धमाका ओव्हर मध्ये फलंदाजांना धमाका करता आला नाहीये, पण या ठिकाणी फलंदाज धमाका करतायत. धावसंख्या पोहोचते आता 67 वर, 67 धावा. आता अर्धशतक पूर्ण होईल का हे स्वेद आता दोन्ही फलंदाजांना लागलेले आहेत, कारण सुमितच्या 31 धावा आपण पाहतोय, दिनूच्या 32 धावा आपण पाहतोय. दोघांचा स्ट्राईक रेट चांगला आहे. गोलंदाजांना मात्र आता ती कामगिरी सांभाळावी लागेल. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर एक मोठी टोटल जवळपास चेस होण्याच्या मार्गावर होती. त्याचमुळे या स्पर्धेत आजच्या दिवसामध्ये कुठलीच धावसंख्या विजयाची शाश्वती देणार नाहीये. त्याचमुळे सुमित आणि दिनू जास्तीत जास्त प्रयत्न करतायत वेगानं पुढे जाण्याचा. दोन्ही लेफ्टी बॅटर्स धुमाकूळ घालतात मैदानाच्या आतमध्ये. स्वीप करायचा होता, बॅटची लिडिंग रवी चुकतील का, तर नाही. रवी कॅप्टन आहे, त्यांना माहिती आहे की पार्टनरशिप ब्रेक होणं, जरी आपण शेवटच्या षटकामध्ये आहोत, पार्टनरशिप ब्रेक होणं खूप गरजेचं आहे. आणि बॅटची लिडिंग एज घेऊन बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जातोय आणि विकेट जाते अमोलच्या खात्यामध्ये. धक्का बसते. दुसरा NSV बॉईजला 67 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2. सुमित चांगले खेळले आहेत. 12 चेंडूमध्ये 31 धावा करून ते बाद झालेले आहेत. कॅप्टननी चांगलीच जबाबदारी उचलली, आपल्या संघाला चांगल्या स्थितीत नेऊन पोहोचवलं. प्रतीक घरत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. धडधाकड शरीरयष्टी, रबर बॉल क्रिकेटसाठीच शरीरयष्टी खूप महत्त्वाची आहे आणि तुमच्याकडे एक चांगलं शरीर आहे, चांगली शरीरयष्टी आहे, तर मग फक्त बॅट्सविंग तुमचा प्रॉपर पाहिजे. टायमिंग जुळला तर बॉल जवळपास 80 मीटर लांब सुद्धा जाऊ शकतो. आपण कित्येक फलंदाजांना या स्पर्धेत 80-90 मीटरचे षटकार खेचताना पाहिलेलं आहे. पाहूया प्रत्येकच्या वतीनं तसाच खेळ पाहायला मिळते. पण अमोलने जे करायचं होतं, जे उद्दिष्ट त्यांचं होतं या षटकामागे, ते उद्दिष्ट एक तर पूर्ण केलेलं आहे सुमितचा विकेट घेऊन. यावेळेस बघा पंच केलंय बॉलला, क्षेत्ररक्षक कव्हरचे बॉलवर पोहोचतील. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला स्टॉप, चांगलं कलेक्शन. वा, काय जबरदस्त बॉडी बॅलन्स पाहायला मिळालेला आहे. त्यामुळे फक्त एकच धाव प्रतीकला मिळते आणि प्रतीक देखील याच विचारात असावा की दिनूला स्ट्राईक कशी मिळेल, कारण दिनू लईमध्ये आहे. दिनूची बॅट आता प्रत्युत्तर वेगानं देते, पण अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 68, 2 गडी बाद. चला आपण मान्सून ब्लास्ट सीझन 2चा लाईव्ह ड्रॉ इनिंग ब्रेकमध्ये करतोय, जी सूचना आम्ही अगोदर केली होती. अमोल, जर आपण या पूर्ण डावाचा आढावा घेतला तर एक्स्ट्राची संख्या प्राजक्ता खूप कमी आहे. गोलंदाजी चांगली राहिले, विथ बॅट धावा आपण पाहतोय, पण गोलंदाजांनी अप टू डेट पिचिंगची गोलंदाजी हाताळली. बघा किती मागे सरकले, लॉंग वे शफल, आणि त्यानंतर मला असं वाटतं स्वयंचीच झालंय, वाटतं स्वयंचीच झालेत. हिट विकेट झालेले आहेत. आणि बघा इतका चांगला फटका खेळून, जसं मी ती चर्चा केली की खूप मागे सरकले होते. कधी कधी फलंदाजाला सुद्धा भान नसते आपण किती मागे सरकतोय. खूप मागे सरकले. क्रीजबॉक्सचा वापर करताना आपण 70 स्पोर्ट्सच्या स्क्रीनवर पाहतोय, कारण खूप मागे बघा अगदी अगोदरच त्यांनी डावा पाय मागे सरकवला होता आणि बॅटचा आणि स्टम्पचं कनेक्शन झालं. बेल्स डाऊन झाले आणि लगेचच बाहेर आले. पण दिनूसाठी देखील टाळ्या व्हायला पाहिजे. 10 चेंडूमध्ये 32 धावांचं योगदान दिनूने आपल्या संघासाठी दिलंय आणि टाळ्या अमोलसाठी सुद्धा व्हायला पाहिजेत, कारण अमोलने या शेवटच्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्यात. तुलनात्मक विचार केला तर इतर गोलंदाजांपेक्षा अमोल हे एफिशियंट गोलंदाजी करताना पाहायला मिळालेत. शेवटचा एक बॉल बाकी, लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. विश्वनाथ मैदानाच्या आतमध्ये पोहोचतात, विशू मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत आणि शेवटच्या बॉलवर विशूच्या वतीनं किती योगदान मिळते पाहूया. पण अमोल इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करताना पाहायला मिळालेले आहेत. म्हणून षटक कुठलाही असो, षटकाचा क्रम कुठलाही असो, आपण मात्र आपला नैसर्गिक खेळ खेळायचा आहे आणि आपल्या संघासाठी आपण आपली मदत द्यायची आहे, तीच भावना तुमच्या मनात असायला हवी आणि अमोलने तेच करून दाखवलं. मागचे जे 3 गोलंदाज होते ते एस बॉलर्स होते. अमोल सुद्धा एस बॉलरच आहे, पण या शेवटच्या षटकाची जबाबदारी खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी उचलली. आणि एक सर्वात महत्त्वाचं काय, पार्टनरशिप ब्रेक केली. पार्टनरशिप ब्रेक केल्यानंतर धावांना रोख सुद्धा त्यांनी लावलेला आहे.
धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे 68, 68 धावा. स्ट्रोक सिलेक्शन तितकंसं अभ्यासपूर्ण नव्हतं. ऑनसाईडला स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न विश्वनाथचा होता. आशादायी नजरेने ते पंचांकडे पाहतायत आणि दरम्यान येतोय हा डॉट बॉल. खूप मोठं या ठिकाणी डिफरन्स होतं बॉलच्या बॉलिंग पाथमध्ये आणि बॅट स्विंगमध्ये. दरम्यान पहिल्या डावाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 68 झाले आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 30 चेंडू 69 धावांची. 69 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 30 बॉल्स. टीम अंधेरी बॉईज. चला आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. सिल्वर स्टार भिवंडी वर्सेस साजन पाटील 11 आणि त्याच दरम्यान आपण मान्सून ब्लास्ट या स्पर्धेचा लाईव्ह ड्रॉ सुद्धा आमच्या मुख्य मंचावर करणार आहोत. समालोचन कक्षामध्ये करूया बदल. ऐकूया आवाज व्हॉइस ऑफ मुंब्रा मिस्टर शैजाद शेख सरांचा. थँक्यू. थैंक यू सो मच मनीष. बिल्कुल पाटील 11 टीम कॅप्टन. चला या लगेच टॉस साठी. टॉस यहाँ पर होने जा रहा है. सिल्वर स्टार भिवंडी वर्सेस पाटिल 11 के बीच. और टॉस देखते हैं कौन जीता है. विन द टॉस पाटिल 11 एंड फील्ड फर्स्ट. ओके. हेलो. हॅलो. मान्सून ब्लास्टच्या या ठिकाणी आपण आता ड्रॉ करणार आहोत. गेल्या वर्षी अशी एक स्पर्धा आपल्या भेटीला आली ज्या स्पर्धेमध्ये
12-12 16-16 ओव्हरच्या मॅच पाहायला मिळाल्या, 20 ओव्हरची मॅच पाहायला मिळाली. यावर्षी टीमचा प्रतिसाद पाहता टीम वाढवण्यात आलेल्या आहेत. 12 टीमचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. 70-70 स्पोर्ट्सवर ही स्पर्धा आपण पाहणार आहात आणि या स्पर्धेचा ड्रॉ केला जातोय. पहिल्या दिवशी 3 मॅच होतील, 4 तारखेला 5 तारखेला पुन्हा 3 मॅचेस होतील. लीग मॅचेस म्हणजे पहिल्या राऊंडच्या मॅचेस पहिल्या 2 दिवसात झाल्यानंतर दुसऱ्या फेरीचे जे सामने आहेत त्याचा ड्रॉ पुन्हा केला जाणार आहे, याची नोंद सगळ्यांनी घ्यायची आहे. आणि त्याचबरोबरीने शेवटच्या दिवशी एक सेमीफायनल आणि फायनल 2 मॅचेस शेवटच्या दिवशी असतील. तिसऱ्या दिवशी दुसऱ्या फेरीचे सामने असतील आणि पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी पहिल्या फेरीचे सामने असतील आणि त्याचा ड्रॉ आता या ठिकाणी केला जातोय. आणि माझ्याबरोबर आयोजक स्वतः नंदू पाटील सुद्धा जोडले गेलेले आहेत. टीम रायगड 11 फक्त त्या टीमने एक कळवलं होतं की आम्हाला मॅच शेवटच्या दिवशी पाहिजे, म्हणून जर ती मॅच आहे ती दुसऱ्या दिवशी खेळली जाणार याची नोंद घ्यायची आहे. तर नंदू पाटील टीम 94 पहिल्या दिवशी पहिला सामना 12-12 षटकांच्या मॅचेस असताना त्याची नोंद घ्यायची आहे आणि त्यांचा सामना असेल जितू रिची निलेश यांच्याबरोबर. पहिल्या दिवशीचा पहिला सामना भिवंडी कोंडगाव या ठिकाणी होणारी स्पर्धा. 12-12 ओव्हरच्या या मॅचेस आहेत. रबर बॉल क्रिकेटचा मोठा धमाका, 3 लाखाचा पहिला पुरस्कार, 1.5 लाखाचा दुसरा पुरस्कार, अशी एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. आयोजक घोडबंदर धमाकाचे नंदू पाटील यांच्या शुभ हस्ते हा ड्रॉ केला जातोय. श्रीजा 11 लालबाग आणि श्रीजा 11 लालबाग संघाच्या विरुद्ध संघ आहे उमेश 11. उमेश 11 खार आणि श्रीजा 11 लालबाग, उमेश कुळे आणि विक्रांत जाधव यांच्यातील लढत असणार आहे. सर्व समक्षचा हा ड्रॉ केला जातोय आणि सिल्वर स्टार भिवंडी आणि सिल्वर स्टार भिवंडीच्या विरुद्ध ब्रह्मा 11 अंबरनाथ हा सामना या ठिकाणी खेळवला जाणार आहे. आणि हा सामना तिसरा असणार म्हणजे पहिल्या दिवशीच्या 3 मॅच झालेल्या आहेत. दुसऱ्या दिवशीची पहिली मॅच आदित्य प्रिया रोहित गलांडे बरोबर ना, दीपक चव्हाण साहेबांची टीम आहे. आणि बालाजी ग्लोबल भिवंडी. 5 तारखेच्या मॅचेस आहेत या लक्षात घ्यायचे. 5 तारखेचा पहिला सामना आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली आणि बालाजी भिवंडी. 5 तारखेची दुसरी मॅच कांधारी किंग्स आणि कांधारी किंग्सच्या विरुद्ध कांधारी किंग्स 4 स्ट्रायकर. यस आणि ज्यांना आणि योगायोगाने ज्यांना दुसऱ्या दिवशी मॅच पाहिजे होती आणि शेवटचीच मॅच त्यांना शेवटची मॅच येते रायगड 11 आणि रायगड 11च्या विरुद्ध ताई पॅकर्स विरुद्ध रायगड असा सामना असणार आहे. यस मॅच सुरू करायची आहे. हा ड्रॉ आपल्याला आता सांगितला जाईल. थैंक यू सो मच. पहली गेंद पर ही रनों के लिए निकल पड़े हैं. पॉइंट रीजन में खेला गया स्ट्रोक. जब तक के गेंद को फील्ड किया जाता यहां पर दौड़कर जरूर 2 रन पूरे किए. बैटिंग यूनिट टीम आपका एक अतिरिक्त खिलाड़ी हमारे कमेंट्री बॉक्स में आपको भेजना जरूरी है. ये चीज की सूचना आपको बार बार दी जा रही है. नागेश वाडेकर स्ट्राइक पर हैं. इसी बीच अगली गेंद बड़ा हिट लगाना चाह रहे थे, प्रॉपर टाइमिंग नहीं कर पाए. बैट का एज जरूर लगा था, मोटा सिरा लेकर गेंद कन्वर्ट हुई थी. जब तक के गेंद को कलेक्ट करके थ्रो किया जाता यहां पर दौड़कर सिंगल रन कंप्लीट किया है. जीत के लिए लक्ष्य की अगर बात करें तो बिल्कुल टारगेट रखा गया है 69 रनों का. इस टारगेट को अगर पार करना है
तो अटैकिंग बल्लेबाजी आपको करनी होगी जरूरी। इस बार शॉर्ट पिच गेंद थी, पुल किया है, पावरफुल किया है, वंडरफुल, ब्यूटीफुल एंड सक्सेसफुल, 6 रन के लिए। व्हाट अ हिट, क्या बात है। ताबड़तोड़ बल्लेबाजी के लिए जाने और पहचाने जाते हैं रवि लिंगाला, और डेंजर बैट्समैन का रूप इस वक्त धारण करते हुए। हमारे बीच माननीय श्री दीपक जी मनेरा साहब की उपस्थिति हो चुकी है। वेलकम दीपक जी मनेरा साहब। एक बेहतरीन पैकर भी है, एक बेहतरीन मानुस भी है और एक बेहतरीन क्रिकेटर भी है। आपका हार्दिक स्वागत, सुस्वागतम। इस बार देखिए कट किया था गेंद को कवर रीजन में, 2 रन का डिमांड है, तेज तर्रार दौड़ लगी है और 2 रन यहां पर दौड़कर पूरे किए। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों ही बल्लेबाजों के बीच इस वक्त जरूर देखने मिलती हुई। थोड़ा सा थ्रो पता ढूंढता हुआ नजर आया था, लेकिन बैकअप पर रवि मौजूद थे। रवि बुम्बक जब तक के गेंद को फील्ड किया जाता तब तक के 2 रन दौड़कर यहां पर पूरे किए। 69 रनों का टारगेट है, विशाल का टारगेट अब तक देखा जा रहा है। इस लक्ष्य को पार करने के लिए हर ओवर में रन जोड़ने जरूरी होंगे। हर ओवर में लगभग अगर बात की जाए तो 13.80 की औसत से बल्लेबाजी करनी है, यानी हर ओवर में आपको 2 बड़े हिट लगाने होंगे जरूरी। उसी रणनीति के अनुसार इस वक्त बल्लेबाजी करने की चाहत लेकर उतरे हैं रवि। डॉट डिलीवरी, ये अच्छी गेंद थी। हिमांशु को पहली ओवर की जिम्मेदारी जरूर सौंपी गई थी। नेक्स्ट बॉल, हिमांशु की अगली गेंद, इस बार प्रहार, गेंदबाज पे बड़ा वाला अत्याचार, गेंद गई है डीप लॉन्ग ऑन बाउंड्री के पार। यह आता हुआ धमाकेदार खनखनीत षटकार, 6 रन। व्हाट अ हिट, क्या बात है। पहली ओवर में ही 17 रन जोड़ लिए हैं। 17 रन यहां पर पहली ओवर में आए हैं। अब यहां से धमाका ओवर होगी शुरू। अगर आपने धमाका ओवर में कुछ धमाका किया तो 5 रनों का तोहफा, यानी 20 किए तो 25, अगर 20 से कम किए तो फिर उस ओवर में जो रन आए हैं वो माइनस में काउंट होंगे। इस वक्त देख सकते हैं कितना लंबा हिट रवि के बल्ले से निकला था। ऑन द राइज, बिल्कुल वेट एंड वॉच की पॉलिसी निकाल कर खड़े थे। जैसे ही देखा ऑन द राइज स्ट्रोक को कन्वर्ट किया और गेंद पर मोहर लगी, 6 रन। गेंदबाजी की कमान पर ताबड़तोड़ बुलाया गया है अजहर को। हैदराबाद से बिलोंग करते हैं ये अजहर, और इससे पहले की धमाका ओवर में मैडन ओवर का कीर्तिमान अपने नाम इन्होंने ही रचा था। मैन ऑफ द मैच के भी हकदार बने थे। उसी अजहर को इस वक्त बुलाया गया है गेंदबाजी की कमान पर, सामना करने के लिए तैयार होते हुए बल्लेबाज। फुल एंड गेंद थी, बल्ले के बिल्कुल बॉटम से स्ट्रोक को कन्वर्ट किया था। गेंद जाती हुई काउ कॉर्नर बाउंड्री की तरफ, 4 रन के लिए। चौका। नागेश और रवि की जोड़ी अब विकेटों के बीच में पनपती हुई नजर आ रही है, रनों की रफ्तार को तेज करती हुई नजर आ रही है। स्कोरबोर्ड पर स्कोर जरूर जुड़ता हुआ नजर आ रहा है, लेकिन ये ओवर सस्पेंस ओवर माना जाता है। इस ओवर में अगर आप 20 क्रॉस करते हैं तो ही हम आपको तोहफे के रूप में रन यहां पर देंगे, 5 रन। ये अलग ही तरीके से टूर्नामेंट में ये धमाका ओवर रखा गया है। कल का ऑफर कुछ अलग था जब मॉल ओपन हुआ था, डबल आप 20 करिए 40 ले जाइए, 20 पे 20 फ्री थे। आज 20 पे 5 रन फ्री मिलेंगे, अगर 20 से कम करते हैं तो माइनस होंगे। ऐसे बहुत सारे दिनों के हिसाब से ओवर रखी गई है धमाका ओवर। नेक्स्ट बॉल, इस बार खड़े खड़े स्ट्रोक को कन्वर्ट किया है, रॉकेट की तरह गेंद आउट ऑफ द पार्क, 6 रन के लिए। धमाका ओवर में इस वक्त धमाका जरूर देखने मिल रहा है। उसी तरीके से बात करें तो वाइडिश मिड विकेट पर जहां पर पंडाल बनाया गया है, हमारे मेगा दा का धमाल वहां पर जारी है। धमाका वहां भी है, धमाका यहां भी है, दोनों तरफ धमाका चलता हुआ।
बिल्कुल दो बड़े हिट आ चुके हैं। पहली गेंद पे चौका आया, दूसरी गेंद पर अजहर की 6 आया है। 4 गेंदें इस ओवर की अभी भी शेष है। 4 गेंदों में और 10 रन बन जाते हैं तो फिर आपके वारे न्यारे 5 रन तोहफे के रूप में आपको दिए जाएंगे। अब यहां पर वो तोहफा कबूल कर पाते हैं या नहीं, या फिर अजहर यहां पर अंकुश लगाने में सक्षम और कामयाब होंगे, क्या होगा आइए देखते हैं। अजहर की अगली गेंद, इस बार गति में थोड़ा सा कसीलापन किया था, टप्पा खाने के बाद थोड़ी सी गेंद घूमती हुई नजर आई। बल्लेबाज बीट कर बैठे, गेंद रही डॉट के रूप में। अच्छा कमबैक करते हुए नजर आ रहे हैं अजहर, बिल्कुल हल्का सा कट किया था और ये डॉट डिलीवरी रही थी। ओ व्हाट अ डिलीवरी। इस बार बल्लेबाज को रीड कर कर गेंदबाजी करते हुए अजहर पहली 2 गेंदों पर खुलकर खेलने का मौका दिया और उसके बाद अपनी गेंदबाजी का जलवा यहां पर बिखेरा है अजहर ने। बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं अजहर, अच्छे टप्पे की गेंदबाजी और विकेटों का सही तरीके से यूज कर रहे हैं। 360 डिग्री ग्राउंड, रंजीत स्पोर्ट्स का ये ग्राउंड काफी हरी भरी ग्रास के साथ इस प्रतियोगिता का आगाज हुआ, सुंदर से ग्राउंड में आगाज हुआ। जरूर इस बार देखिए खड़े खड़े स्ट्रोक को कन्वर्ट कर दिया, फुल एंड गेंद थी, बल्ले को स्विंग किया, गेंद को भेज दिया है डीप का कॉर्नर बाउंड्री की तरफ 6 रन के लिए। अब इस ओवर में एक गेंद बची है, अगर इस गेंद पर बड़ा हिट आता है, चौका आता है तो बेनिफिट 20 रन हो जाएंगे कंप्लीट। अगर एक आधा 6 आता है तो भी 20 का आंकड़ा पार कर सकते हैं। अगर यहां पर 20 से कम हुए तो आपने जितने रन इस ओवर में बनाए हैं उसमें 5 रन माइनस। अब ये एक बॉल है, सामना करेंगे नागेश जो कि 7 गेंदों का सामना कर चुके हैं, ताबड़तोड़ बल्लेबाजी करते हुए नजर आए। 19 रन इनके खाते में रहे हैं जरूर। अगली गेंद लेकर तैयार अजहर, इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक है, गेंद हवा में है, डीप मिड विकेट के खिलाड़ी दौड़ लगाते हुए खुद अजहर गेंद के नीचे जाने की कोशिश करते हुए रनों के लिए निकले हैं जरूर। यहां पर देखिए इसे कहते हैं सुसाइड, इसे कहते हैं आत्महत्या। रवि ने अपना विकेट यहां पर त्याग दिया है। बिल्कुल राहुल जो कि नन्ना मुन्ना जादूगर है, आखिर में पहुंच गए स्टंप पर और चतुराई भरा कार्य किया। बिल्कुल जाकर खड़े हो गए स्टंप के पास और रवि लिंगाला जो कि अपनी क्रीज छोड़ चुके थे उनका विकेट हुआ है प्राप्त। अब यहां पर रनों की रन संख्या पे भी नजर डाल लेते हैं। इस ओवर में कितने रन आए हैं इसकी इंफॉर्मेशन हम आप तक के जरूर पहुंचाएंगे। इस ओवर में 18 रन आए हैं, अब इसमें 5 रन माइनस, यानी स्कोर हो जाएगा 30 रन। स्कोर कार्ड पर स्कोर दर्शाता हुआ 30 रन, लेकिन एक अच्छी शुरुआत मानी जाएगी नंदू। जिस तरीके से हम देख सकते हैं कि 2 ओवर में 30 रन हो चुके हैं, यानी 2 ओवर में हर प्रति ओवर में 15 रन की दरकार से बल्लेबाजी कर रहे हैं। जिस वक्त मैच ऑन हुआ था उस वक्त 13.80 की औसत से जो रन रेट था उस तरीके से बल्लेबाजी करनी थी। अब सिचुएशन आ चुका है 18 गेंदें और जीत के लिए 39 रन्स बनाने होंगे जरूरी। बहुत ही बेहतरीन मैच और इसके बाद सिल्वर स्टार वर्सेस बिग फाइट मैच आपको देखने मिलेगी। एस पाटिल बॉयज की करारा मुकाबला होगा दोस्तों, कहीं ना जाइएगा। आज का दिन, आज की जो दिन है उस दिन में क्रिकेट का भरपूर एंटरटेनमेंट पैकेज आपके लिए, सिर्फ और सिर्फ आपके लिए। 70-70 स्पोर्ट्स घोड़बंदर धमाका चषक सीजन 3, भव्य आयोजन, भव्य नियोजन। जितनी प्रशंसा करें, जितनी तारीफ करें उतनी कम होगी। लाइव कवरेज टीम ने भी बहुत मेहनत की है, बहुत ही शानदार दृश्य यूट्यूब के माध्यम से आप तक के पहुंचाए हैं। और बिल्कुल जब भी कुछ डिसीजन को लेकर अनबन होती थी, रिव्यू रेफर किया जाता था, उसमें भी क्लियरिटी लाजवाब रही 70-70 लाइव की। अब तक के अगर आपने चैनल को सब्सक्राइब नहीं किया होगा तो चैनल को जरूर सब्सक्राइब करिएगा। आने वाले वक्त में बरसाती क्रिकेट आपको ढेर सारे टूर्नामेंट्स देखने मिलेंगे। इसी बीच पिंटू पारचा आए समर और अपना विकेट त्याग कर चले गए। परफेक्ट यॉर्कर डिलीवरी थी सुल्तान की और पहली गेंद पर ही विकेट का फर्नीचर नस्तो नाबूद किया है।
बिल्कुल पेस देखिए, गति देखिए, एक्शन देखिए और विकेटों का फर्नीचर डिस्ट्रॉय होते हुए भी जरूर देखिए। विकेट का हुआ है पतंग लगता हुआ, यहां पर ये बड़ा झटका। बिल्कुल पिंटू पारचा अपना अकाउंट भी ओपन नहीं कर पाए। पवेलियन की राह लौट चुके हैं, नखुश नाराज होकर अपने आप से, अपने स्ट्रोक से पवेलियन की राह लौटते हुए। उनकी कमी पूरी करने के लिए इस वक्त बल्लेबाजी की कमान पर नए बल्लेबाज को जरूर भेजा गया है। न्यू बैटर आए हैं इस वक्त बल्लेबाजी के कमान पर समाधान अहिरकर। समाधान को कुछ ना कुछ समय समाधान निकालना होगा क्योंकि 2 विकेटें अब तक के जा चुकी हैं। यहां से विकेटें बचानी है, रनों को बनाना है, जो दबाव है, जो प्रेशर है उसे रिलीज करना है। सुल्तान की ये गेंद बिल्कुल सलामी देती हुई ये गेंद, सलूट करती हुई ये गेंद, तीखी गेंद थी जरूर और ये समाधान को जरूर परेशान करती हुई गेंद। व्हाट अ डिलीवरी, क्या बात है। टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आती हुई गेंद, बल्लेबाज समाधान इस गेंद का समाधान ही नहीं निकाल पाए और गेंद रही डॉट के रूप में। सुल्तान की अगली गेंद, ओहो क्या बात है, वैरायटी गेंदबाजी करते हुए सुल्तान, क्या शानदार गेंदबाजी। कभी अंदर की तरफ गेंद को ला रहे हैं, कभी बाहर की तरफ गेंद को ला रहे हैं। बल्लेबाज को मजबूर कर दिया है डांस करने पर। इस बार गति में थोड़ा सा बिल्कुल परिवर्तन किया था, नकल बॉल की थी। 2 रन के लिए निकले हैं बल्लेबाज। जब तक के गेंद को फील्ड किया जाता शॉर्ट मिड ऑन रीजन से, तब तक के 2 रन लेने में सक्षम और कामयाब रहे बल्लेबाज। इस 2 रन के साथ रनों की रन संख्या में थोड़ा सा फेरबदल, स्कोरबोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 32 रन 2 विकेटों के नुकसान के बाद जीत के लिए लक्ष्य रखा गया है, वो है 69 रन्स टू विन। नेक्स्ट बॉल, इस बार बड़ा हिट लगाने की कोशिश, टाइमिंग तो बरोबर किया है लेकिन ऊंचाई ज्यादा है, लंबाई कम है। वहां पर विश्वनाथ जादव मौजूद थे, खूबसूरत सा कैच, विकेट का हुआ है पतंग। समाधान अपना विकेट त्याग कर पवेलियन की राह इस वक्त लौटते हुए। न्यू बैटर आए हैं इस वक्त किशन देवेंद्र, एक बेहतरीन खिलाड़ी हैं, संकट मोचक खिलाड़ी के रूप में इनकी पहचान है। इस वक्त इन्हें ताबड़तोड़ भेजा गया है, समाधान से कुछ समाधान नहीं निकल पाया, इसलिए अब किशन को भेजा गया है। किशन एक होनहार खिलाड़ी है, एक विस्फोटक खिलाड़ी है, बड़े हिट लगाने में माहिर खिलाड़ी है और इस वक्त उनका ही चुनाव किया गया है। अब देखना ये, सुल्तान की मैं तारीफ करूंगा, उनकी बॉलिंग के स्पेल पे नजर डालिए। 5 गेंदें अब तक के उन्होंने की है, 5 गेंदों में 2 रन देकर 2 विकेटें चटकाई हैं। इस बार आउट ऑफ द ऑफ स्टंप गेंद को रखा था, गेंद जाती हुई डीप एक्स्ट्रा कवर रीजन में, वहां पर खिलाड़ी मौजूद, दीनू थे मौजूद। जब तक के दीनू गेंद को फील्ड करते, विकेटों के बीच में दौड़ लगी और 1 रन चुराने में कामयाबी हाथ लगी है। 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोरबोर्ड पर भी नजर डाल लेते हैं। 33 रन 3 विकेटों के नुकसान के बाद अब स्कोरबोर्ड पर भी 3-3-3 आपको आएंगे नजर। 12 गेंदों का खेल शेष, जीत के लिए 36 रनों की जरूरत। 12 गेंदें 36 रन। अठारह रन प्रति ओवर के अनुसार इस वक्त करनी होगी बल्लेबाजी। इस मैच को अगर जीत में तब्दील करना है तो फिर अटैकिंग रूप धारण करना होगा। अंधेरी बॉयज, यहां पर अंधेरी बॉयज को इस मैच को अगर जीतना है तो 18 रन प्रति ओवर के अनुसार मुश्किल है लेकिन नामुमकिन बिल्कुल नहीं। विकेटों पर डटना होगा, विकेटों पर टिकना होगा, तब जाकर बात बनेगी।
बिल्कुल रनों की बरसात करनी होगी। जिस तरीके से बात करें एनएसपी बॉयज ने बरसात की थी, इस बार देखिए गति में जरूर थोड़ा सा परिवर्तन किया था। पहली वेरी फर्स्ट बॉल किशन समझ नहीं पाए और यहां पर 22 के रूप में 1 रन मिला है और 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा। यस, तीसरे अंपायर की मांगनी की है, थर्ड अंपायर की तरफ डिसीजन को भेजा है। बल्लेबाजों ने यहां पर वाइड का रिव्यू रेफर किया है। चलते हैं हमारे तीसरे अंपायर मुन्ना पठान साहब के पास, जो कि अपना डिसीजन हम तक के पहुंचाएंगे। ओके, दिस इज अ फेयर डिलीवरी, अंपायर डिसीजन। हमारे जो तीसरे अंपायर हैं उन्होंने डिसीजन क्लियर किया है, यह है फेयर डिलीवरी। बिल्कुल हमारे तीनों ही अंपायर, अनुभवी अंपायर मुन्ना पठान, जय पवार, सादिक राजपुलकर सर, ये तीनों ही अंपायर का पैनल लगातार 2 दिन से इस मैच में निगाहें गड़ाए हुआ है। बखूबी बहुत ही बढ़िया अंपायरिंग का प्रदर्शन जरूर देखने मिला है। नेक्स्ट बॉल लेकर तैयार होते हुए अजहर फिर से एक बार अपने बॉलिंग ट्रैक पर। इस बार ये अच्छी गेंद थी, टप्पा खाने के बाद काटा बदलती हुई ये गेंद बल्लेबाज को थोड़ा सा परेशान करती हुई ये गेंद सुरक्षित डॉट के रूप में कन्वर्ट होती हुई ये गेंद। इस डॉट डिलीवरी के साथ अब आहिस्ते आहिस्ते इस मैच में पकड़ बनाने की कोशिश जारी है एनएसपी बॉयज की। नेक्स्ट बॉल, इस बार बैकफुट पर गए थे, स्ट्रोक को कन्वर्ट किया है एक्स्ट्रा कवर रीजन में, खाली क्षेत्र था 4 रन के लिए। 4 रन जरूर यहां पर अब मिलेंगे। बिल्कुल थोड़ा सा पावर जनरेट किया और बिल्कुल बैट का जब फेस ओपन किया, गेंद और बल्ले का संपर्क, खाली क्षेत्र में गेंद कन्वर्ट होती हुई नजर आई 4 रन के लिए। नौ गेंदें बची है, 31 रनों की जरूरत। मैच का सिचुएशन कुछ इस प्रकार का, अब यहां से कमान संभालनी होगी, रनों की बरसात करनी होगी, तब जाकर यहां पर यह आंकड़ा छुआ जा सकता है। स्कोर बोर्ड पर स्कोर 38 रन दर्शाता हुआ। चलिए थोड़ा सा स्पीड अप करना है, हम चाहते हैं कि सभी मैचेस ज्यादा से ज्यादा ओवर के खिलाए जाएं, तो इसलिए आप लोगों का सहयोग, आप लोगों का सपोर्ट बहुत ज्यादा महत्वपूर्ण होगा। इसलिए प्लीज हमें सपोर्ट करिए, हमें सहयोग करिए। नेक्स्ट बॉल, बड़ा हिट लगाने की कोशिश, लेकिन चले यहां पर यह गेंद डॉट डिलीवरी के रूप में रही। क्या गेंदबाजी कर रहे हैं, शानदार गेंदबाजी कर रहे हैं अजहर। बिल्कुल हैदराबाद से आए हैं और अपनी गेंदबाजी का जलवा भी इन्होंने दिखाया है। बल्लेबाजों को इन्होंने 4 मीनार दिखाया। नेक्स्ट बॉल, इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक है, गेंद हवा में है और बिल्कुल खिलाड़ी ने बहुत अच्छा कोशिश किया था, लेकिन प्रतीक गरत गिरते हुए नजर आए, उनके बाजू से गेंद टप्पा खाकर 4 रनों के लिए कन्वर्ट होती हुई। यहां पर नागेश को बिल्कुल हैदराबादी बिरयानी का टेस्ट जरूर दे दिया था अजहर ने, लेकिन यहां पर सहयोग नहीं मिला खिलाड़ी का और ये 4 रन।
3.5 गेंदों का खेल अब तक के समाप्त हुआ है। लेग्स बॉल, ये अच्छी गेंद थी और ये डॉट डिलीवरी। ओवर की हुई है समाप्ति। 6 गेंदें शेष है। 6 गेंदों में 27 रन की जरूरत। 6 गेंदें 27 रन। क्या लगता है मनीष, 6 गेंदों में 27 बनाने के लिए किस तरीके का कारनामा करना होगा? जास्त काही विचार करण्याची गरज नाहीये, फक्त आक्रमक क्रिकेटच खेळायचं आहे आणि त्यासाठी ती तयारी तुम्हाला ठेवायची आहे, कारण जे काय डावावर लावायचं आहे ते आता त्या 6 चेंडूंवरच मात्र तुम्हाला तुमची परिपक्वता दाखवावी लागेल. आणि एका बाजूला जर किसनचा खेळ पाहिला तर आपण कित्येक वर्षांपासून पाहतोय, पण त्यांचे मेंटॉर जे आहेत ते नागेशवर विश्वास ठेवून आहेत. त्याचमुळे नागेश शेवटच्या षटकापर्यंत टिकला आणि पाहूया नागेशकडून तो खेळ पाहायला मिळतोय का. लेट्स सी, काही होऊ शकतं. क्रिकेटचा खेळ आहे. 6 चेंडू 27. बिल्कुल जिस तरीके से आपने कहा है, मैं तो यही कहूंगा कि इस वक्त रड़ायचं नहीं, लड़ायचं. अब यहां पर आपको अटैकिंग रूप धारण करना होगा. ना आओ देखना होगा, ना ताव देखना होगा. हर गेंद पर रनों का बहाव देखना होगा. हर गेंद पर रनों को लूटना होगा, तब जाकर ये आंकड़ा आप छू सकते हैं. गेंदबाजी की कमान पर आए हैं विश्वनाथ को बुलाया गया है. विशु आजकल काफी अच्छे फॉर्म में है. ग्रामीण क्रिकेट कहिए, ओपन क्रिकेट कहिए, हर फॉर्मेट में ये खिलाड़ी अपनी उपस्थिति दाखिल कराता है. विशु अपने बॉलिंग ट्रैक पर है. किशन सामना करने के लिए सज्ज और किशन ने अपने इरादे पूरी तरीके से क्लीन कर दिए. व्हाट अ हिट, 1.5 ग्राउंड पार. ये आता हुआ खनखनीत दंदनीत षटकार. 6 रन. क्या बात है. न कद बड़ा न पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. अब क्या किशन इस वक्त मुसीबत के दौर में अपनी टीम के लिए खड़े हो चुके हैं. पहली गेंद पर 6 जड़कर इन्होंने प्रूफ कर दिया है. मैच का सिचुएशन थोड़ा सा चेंज हुआ है. जीत के लिए जो रनों की दरकार होगी वो होगी लगभग 5 गेंदे और 21 रन. 5-21 का ये मुकाबला. 5 गेंदे 21 रन. इस मैच को अगर जीतना है तो 5 गेंदों में 21 रन बनाने होंगे जरूरी. 5-21 का मुकाबला. क्या मुकाबला है. रेड कैप लाल कलर की कैप में है और ये लाल कलर की कैप क्या खतरा साबित होगी फील्डिंग यूनिट टीम के लिए. आइए देखते हैं. नेक्स्ट बॉल आउट ऑफ द ऑफ स्टंप थी. गेंद को भेजा है डी बैक्स कवर क्षेत्र में. खिलाड़ी वहां पर डाई लगाते हुए लेकिन गेंद को रोक नहीं पाए. गेंद सीमा रेखा पार. ये आता हुआ धमाकेदार 4 रन. ओहो क्या मुकाबला है. व्हाट अ मैच. किशन ने यहां पर जो दर्शक आए हैं उनके दिलों पे दस्तक दे दी है. ये मैच का रुख पलट सकते हैं. ये मैच का जरूर मोमेंटम चेंज कर सकते हैं. 4 गेंदे जीत के लिए 17 रनों की जरूरत. 4-17 का मुकाबला. व्हाट अ मैच. यहां से हीरो बनने का मौका मिला है किशन देवेंद्र को. विशु फिर से एक बार अपने बॉलिंग ट्रैक पर. विश्वनाथ एक अनुभवी गेंदबाज हैं लेकिन उनका सामना लास्ट ओवर में पड़ा है किशन देवेंद्र के सामने. इसी बीच ये गेंद प्रॉपर टाइमिंग नहीं कर पाए. जूसी फुलटॉस गेंद को बनाकर स्ट्रोक को कन्वर्ट करना चाह रहे थे. बिल्कुल गेंद थोड़ी सी फुल एंड डिलीवरी थी और गेंद रही डॉट के रूप में. अब डू और डाई, करो या मरो, लड़ो या फिर झगड़ो. 3 गेंदे और जीत के लिए 17 रन. 3-17 का मुकाबला. इस बार ये डॉट डिलीवरी. अब यहां से क्या कहा जाए मनीष. मैं तो कहूंगा बैटिंग यूनिट टीम को इस वक्त दवा की नहीं दुआ की जरूरत. इस बीच ये गेंद बैकफुट पर जाकर पंच किया है पॉइंट क्षेत्र में. सुल्तान वहां पर मौजूद थे. एक खूबसूरत सा कैच, विकेट का हुआ है पतंग. क्या बात है सुल्तान. बहुत ही अच्छी गेंदबाजी की, अच्छी फील्डिंग की. सुल्तान ने इंप्रेस किया है अच्छी गेंदबाजी के माध्यम से. क्या बात है. 51 रुपए वाला ये कैच था. तारिक भाई का ये कहना है कि सुल्तान ने जो कैच पकड़ा है ये 51 वाला कैच था.
बहुत ही खूबसूरत अंदाज में इस कैच को लपकते हुए नजर आए सुल्तान। और गेंदबाजी में क्या गेंदबाजी की है, लाजवाब। इस बार देखिए ये गेंद रही डॉट के रूप में, ओवर की हुई है समाप्ति। इस मैच को पूरी तरीके से जीत में तब्दील कर लिया है एनएसपी बॉयज ने। कॉन्ग्रेचुलेशन एनएसपी बॉयज एंड हार्ड लक टीम अंधेरी बॉयज। वेल डन गाइज, दोनों ही टीमों ने अच्छा परफॉर्मेंस किया, लेकिन जीत एक की तय थी और जीत की हकदार बनी है एनएसपी बॉयज। नेक्स्ट मैच एस पाटिल बॉयज वर्सेस सिल्वर स्टार। आज के दिन की घमासान युद्ध में ये एक और मैच शुमार होने जा रही है। चलिए मैन ऑफ द मैच की तरफ आपको लिए चलते हैं। चला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार शहजाद सर देणारच आहोत. आपण लॉर्ड्स करतोय. ताई पॅकर्सला पुढचा सामना खेळायचा आहेच, पण कोणाशी? आता चालू होईल सामन्यात त्यातल्या विजेत्याशी की एनएसपी बॉयजची, आपण ती चर्चा करणार आहोत. प्रेक्षकांच्या माहितीसाठी जी चिठ्ठी उचलली जाईल तो संघ ताई पॅकर्सशी खेळेल. लक्षात घ्या, जी चिठ्ठी उचलली जाईल तो संघ ताई पॅकर्स या संघाशी खेळणार आहे. आणि आमचा बालवीर कोण नाव त्याचं, निधीश मणेरा यांच्या शुभ हस्ते ही एक चिठ्ठी आता उचलली जाईल. लेट्स सी ती चिठ्ठी कुठली असेल. एक चिठ्ठी उचलायची. हा चला, या ही जी टीम आहे ती मॅच खेळणार आहे. ओके, विनर टीम म्हणजेच एनएसपी बॉयजला मिळालाय बाय. म्हणजे आता या दोन संघांमधून सिल्वर स्टार आणि पाटील आणि उमेश 11 या सामन्यातून जो विजेता असेल तो खेळणार आहे विनर टीमची. ही बाय. ओके, थँक्यू. आता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. Thank you so much, Manish. Man of the match goes to, please welcome Mr. दीनू कांबले. मैन ऑफ द मैच. 11 गेंदे शानदार ताबड़तोड़ बल्लेबाजी करते हुए बनाए हैं 32 रन्स. आइए दीनू, आपको मैन ऑफ द मैच के पुरस्कार से यहां सम्मानित किया जाएगा. मैं रिक्वेस्ट करूंगा माननीय श्री दीपक जी मनेरा साहेब, एक ग्रेट पर्सनैलिटी, एक ग्रेट मैन,